अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यामधील वाद गेल्या काही दिवसांमध्ये विकोपाला गेलेला आहे। असं असतानाच सत्तारांचा मतदारसंघ असलेला सिल्लोड पाकिस्तान होत चाललाय। अशा शब्दांमध्ये रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केला। माझा कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये दानवेंनी सत्तारांविरोधातील खतखत बोलून दाखवली आणि नव्या वादाला तोंड फुटलं। त्यामुळे खरंच सिल्लोडचं पाकिस्तान होत आहे का? पाहूयात या संदर्भातील माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। लोकशाही पद्धतीने लोकांनी त्यांना पाडलं। मला त्याने नाही हरवलं, मला जनतेने हरवलं। माझी टोपीचा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मी रावसाहेब दानवे साहेबांच्या साक्षीने संभाजीनगर औरंगाबादच्या कार्यक्रमामध्ये काढल। मग 2014ला मी रावसाहेब दानवेला हरवल्याशिवाय टोपी काढणार नाही असं म्हणले होते। मी नाही हरलो, जिंकलो। मग काढली का त्यांनी? मैत्री निभावणारा मित्र कोण, कल्याण काळे की रावसाहेब दानवे? मला वाटतं कल्याण काळे। अहो, सिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे। सिल्लोडचे आमदार तथा मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंमध्ये नवा वाद तसा जुनाच। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत आणि याचं कारण ठरलंय दानवेंचा जालना लोकसभा मतदारसंघातून झालेला पराभव। सिल्लोड विधानसभा मतदारसंघ याच जालना लोकसभा मतदारसंघात येतो। पण सत्तार यांनी दानवेंचा प्रचार न करता काँग्रेसच्या कल्याण काळेंचा प्रचार करून त्यांना निवडून आणल्याचा आरोप होतोय। यावरूनच रावसाहेब दानवेंनी माझा कट्टावर बोलताना सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला। सत्तारांच्या सिल्लोडचा पाकिस्तान झालाय असं ते म्हणाले। मी तुम्हाला एक सांगतो की अब्दुल सत्तार यांचा इतिहास पहा। हे कधी कोणासोबत राहिले माझ्या संग्रहातील? अहो, सिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे। या सिल्लोडच्या आजूबाजूच्या ज्या जमिनी आहेत ना, त्या सारा हडपण्याचा धंदा सुरू आहे। MIDC नाव खाली काय, सरकारी कार्यालय गावाच्या बाहेर नेणं काय, सरकारची जागा नगरपालिकेच्या ताब्यात घेणं काय, आणि नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन शॉपिंग सेंटर काढणं काय, शॉपिंग सेंटर काढून ते विकणं काय। त्या गावामध्ये कोणी एखादं दुकान टाकायचं असलं तर नगरपालिकेची परवानगी मिळत नाही। रावसाहेब दानवे यांच्या या टीकेला अब्दुल सत्तारांनी उत्तर दिलं नसतं तरच नवल। सत्तार काय म्हणाले बघा। 3 लाख काही लोक हिंदू बांधवांचे आहेत, 60,000 मुस्लिम समाज आहे। अशा वेळेस असे शब्द वापरून त्या हिंदू बांधवाच्या भावनेला काय वाटत असेल? हे पाकिस्तान असतं तर सकाळी 7 वाजता माझ्या घरी कशाला यायचे? म्हणजे त्यांना ज्यावेळेस लीड मिळते त्यावेळेस हा भारत देशाचा हिंदुस्थानाचा पार्ट असतो आणि त्यांना लीड नाही मिळाली की लगेच पाकिस्तान होतो। 13 वर्षांपूर्वीच्या म्हणजेच 2011च्या लोकसंख्येनुसार सिल्लोड तालुक्याची लोकसंख्या 3,59,993 इतकी आहे। यातली 69.1% म्हणजेच 2,48,750 लोकसंख्या हिंदूंची आहे, तर 92,019 म्हणजे 25.56% मुस्लिम लोकसंख्या आहे। म्हणजे सिल्लोड तालुक्यात मुस्लिमांच्या तिप्पट लोकसंख्या हिंदूंची आहे। मात्र मुस्लिमांची संख्या विखुरलेली नाही, तर एकेका भागात संपूर्ण असल्यानं निवडणुकांमध्ये या भागात एक गठ्ठा मतदान होतं। पण एकूण लोकसंख्या आणि मतदार संख्या बघता अब्दुल सत्तार फक्त मुस्लिम मतदारांवरती निवडून येतात हे वास्तव नाही। शिवाय गेली 25 वर्ष सिल्लोडचा मुस्लिम मतदार दानवेंना मतदान करत आलाय। त्यावेळी दानवेंना पाकिस्तान कसा आठवला नाही असा सवाल इथले मतदार करतायत। काहींनी मात्र दानवेंच्या आरोपांचं समर्थनही केलंय। 25 साल से चुन के आ रहे हैं, अभी तक ऐसी बात नहीं कर रहे उन्होंने कि सिल्लोड पाकिस्तान है करके। आप 25 साल के बाद गिर के टाइम में बोल रहे कि सिल्लोड पाकिस्तान है। वोटिंग तो 25 साल से दे रहे ना हम। हे बोलणं चुकीचं आहे। काहून का अब्दुल सत्तार जेपर्यंत रावसाहेब दानवेची मदत करत होते तोपर्यंत पाकिस्तान नव्हतं का सिल्लोड शहर। आता रावसाहेब दानवे पडले त्यामुळे सिल्लोड शहर पाकिस्तान झालं का? दानवे साहब जो बोलते हो सही लगता सही बोलते, एकदम 100% सही बोलते हो। सही दशा के उनके यहाँ पे। सत्तार आणि दानवे यांच्यातला वाद काही नवा नाही। प्रत्येक निवडणुकीमध्ये या वादाची हमखास चर्चा होते। हे दोन्ही नेते कधी एकमेकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात, तर कधी एकमेकांना पाडण्यासाठी पडद्यामागून ताकद लावतात। 1984 साली अब्दुल सत्तार सिल्लोड ग्रामपंचायतचे सदस्य झाले आणि राजकारणात आले। पुढे 2001ला विधान परिषदेवरती सदस्य म्हणून निवडून गेले। त्यानंतर आमदार आणि मग मंत्री झाले। 1999 पासून सिल्लोड हा मतदारसंघ जालना लोकसभेमध्ये येतो।
तेव्हापासून या दोन नेत्यांची म्हणजेच रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची गोडजोडी प्रसिद्ध आहे. मात्र मतदारांना नेहमी अधूनमधून प्रश्न पडत असतो की हे एकमेकांचे मित्र आहेत का शत्रू, आणि हा प्रश्न ज्यावेळेस पडतो त्यावेळी निश्चित निवडणुका झालेल्या असतात किंवा होणार असतात. सत्तार आणि दानवे यांच्यातील कुरघोडीचं राजकारण जरी जुनं असलं तरीही दानवे यांनी सिल्लोडचं पाकिस्तान म्हणून केलेला उल्लेख हा सत्तारांची भविष्यात राजकीय कोंडी करणारे ठरणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.